नाम बताओ. हिंदी हिंदी चलेगा. नहीं कॅरेक्टर नाही. ही मम्मी आहे, म्हणजे आपली ताई आहे, त्यांची आई आहे, प्रोड्यूसरची आई आहे. मेरा नाम सोनी जायसवाल है. मेरा बेटा है प्रोड्यूसर इसमें, देवराज जायसवाल. पहली बार कुछ सर के साथ में कुछ करना सीखना चाह रहा है, आगे बढ़ना चाह रहा है, तो इसके लिए मुझे तो बहुत ज़्यादा खुशी है. मैं एक्सप्लेन नहीं कर पा रही हूँ क्योंकि इतने टैलेंटेड सर है और बच्चे को उसके साथ में मतलब सीखने के लिए बहुत कुछ मिलेगा. और सर की जो फिल्म है कि मैं तो यही प्रे करूँगी कि सर जो कर रहे कोशिश कर रहे, मतलब वो तो है टैलेंटेड, बट ये उनकी फिल्म बहुत अच्छे से सक्सेस हो ताकि इनको अच्छा एक अपॉर्चुनिटी मिला है, आगे बढ़े वो. मतलब दीदी के बारे में 2 लाइन खाली बोलूँगा कि दीदी का मैं सिर्फ स्पेशल धन्यवाद देना चाहता हूँ क्योंकि ये जो भी संभव हुआ है वो इनके वजह से हुआ है, क्योंकि इन्होंने इन्वेस्ट किया है मेरी कहानी पर और इन्होंने मेरी कहानी पे भरोसा रखा, मेरे पे भरोसा रखा, तो इनका स्पेशल धन्यवाद. क्योंकि लाइक जैसा कि एक ऊपर भगवान होता है, जैसा हम लोग फिल्म लाइन के लिए प्रोड्यूसर मेरा भगवान है. प्रोड्यूसर ही नहीं है तो कौन क्या खाएगा, ना आर्टिस्ट खाएगा ना कौन क्या खाएगा, क्या बनेगा भी नहीं, कुछ पैसा लगाने वाला. तो दीदी ने कुछ इन्वेस्ट किया मेरे लिए इस फिल्म के लिए, तो दीदी आपको बस इतना ही धन्यवाद है. जो आपने मेरे पर भरोसा रखा है उसको मैं एकदम पूरा सक्सेस कर. हमारा सौभाग्य है कि आप हमें मिले. बस थैंक यू सो मच. ये उम्र में बहुत छोटा है लेकिन बहुत टैलेंटेड है, लेकिन मस्तीखोर भी है. और इसका नाम देवराज है. तो ये देवराज भी बताएंगे. देवराज फिल्म के प्रोड्यूसर है. बोलो कि स्टोरी क्या है क्या नहीं है. हेलो, मैं देवराज जायसवाल बोल रहा हूँ, ये मूवी का प्रोड्यूसर. लाइक मुझे चांस मिला इनके साथ काम करने का. लाइक मेरा पहला प्रोजेक्ट है इनके साथ
एंड उनके साथ रह के मैंने बहुत चीज़ें सीखी कि मतलब कैसे क्या करना है, स्क्रिप्ट कैसे बिल्डअप करना है, कैसे क्या नरेशन वगैरह सब इनसे सीखा है मैंने। एंड लाइक और भी बहुत चीज़ें सीखनी है। अभी थोड़े दिनों में हम लोग इसके लिए लोकेशंस के लिए जाने वाले हैं, लाइक ऑडिशंस वगैरह है, तो इनसे और बहुत चीज़ें सीखनी है मुझे। एंड होप सो कि इनके साथ काम करने मेरे को मिले बाय। थँक्यू सर. लोकेशन काय असतं नाही सांगितलं. लोकेशन ह्याचं महाराष्ट्रामध्ये का महाराष्ट्रामध्ये असणार ना. हा दुष्काळाचा प्रदेश आहे तर मग आपला इकडे असणार जिकडं मराठवाडा बिडवाडा असतील थोडे गोव्याला घेऊन जाणार आहे, त्या काश्मीरला घेऊन जाणार आहे ना. कोरडी हळद तर आपल्या इकडंच भंगार भुंगार असेल काहीतरी लोकेशन. तर शेड्यूल वगैरे तुम्ही केलेलं आहे हां म्हणजे शेड्यूल तुम्ही बनवून ठेवले. नाही, सर्व इथे आहे, डोक्यात आहे आणि ते आता चालू आहे लिखाण. कारण की सर्वात लोक काय बोलतात का स्टोरी माझा हिरो आहे आणि गाणे हिरोईन आहेत. स्टोरी छान झाली आणि गाणे छान झाले मग कोणाला घेऊन काम केलं तरी माझा पिक्चर हिट आहे ना. मला नको मोठे मोठे आर्टिस्ट बिटिस्ट काय नाही. आणि माझी समजा कुठल्या मार्केटच्या आर्टिस्टला घेऊन फिल्म मी करू शकतो, पण मी मुद्दाम करत असं नाही की माझ्याकडे बजेट नाही, बजेट आहे आमच्याकडे, पण मी मुद्दाम करत नाही. कारण की मार्केटच्या आर्टिस्ट लोकांना घेऊन फिल्म केली तर ही फिल्म काल्पनिक वाटेल, फिक्शन वाटेल, तर रिअल नाही वाटणार. तर असे चेहरे घेतो आहे की जे अजूनमध्ये कोणी बघितले नाहीत, ते काम करतात, ते नाटकात काम करतात, सर्वीकडे करतात, म्हणजे ते त्यांना काम माहिती आहे सर्व, पण ते एवढे नोंद नाहीत जसं की मोठमोठे स्टार नाव घेत नाही तेवढे नोंद नाहीत. मग अशा लोकांना घेतो जे लोक असे एकदम कॉमन चेहरे असतील, जे तुमच्या माझ्यामधले असतील. मग त्यांनी काम केल्यामुळे काय होतं, ते फिल्म अटॅचमेंट होते लोकांना की रिअल वाटते, ती काल्पनिक वाटत नाही. त्यामुळं मी कास्टिंग पण आता आम्हाला करायची, गावोगाव जाऊन फिरून रिअल लोकेशनवर जाऊन आम्ही कास्टिंग करणार आहे. ऑडियन्सला काय सांगणार तुम्ही? हाँ ऑडियन्सला काय सांगणार? ऑडियंसला एवढं बोला कि अगर आप किसी भी फील्ड में जाना चाहते हो, जैसा भी मैं ये फील्ड में इतना टाइम से कर रहा हूँ, तो ऐसा नहीं कि मतलब अभी मेरा तो नहीं है, पैसा भी नहीं है, कुछ भी नहीं है, मैं फिल्म बना रहा हूँ. तो पैसे से मैं अभी बोल रहा हूँ ऑडियंस को, कोई भी अपना सपना, ये मेरा सपना है ना बनाने का, तो ऑडियंस को भी ये बोल रहा हूँ कि तुम्हारा भी कुछ सपना रहेगा ना, तो पैसा नहीं है, रो मत. पैसा ये इतना रहता है, खाली पैशन रहेगा ना तो चीज़ें जुड़ती जाएगी और बन जाएगा. पैसे से कुछ नहीं बनता, पैसे से सिर्फ आदमी उल्लू बनता है. अच्छी चीज़ बनाने के लिए दिमाग लगता है और ईमानदारी लगती है. तो ये चीज़ बहुत अच्छी बनने वाली है. हम लोग फेस्टिवल में घुमाने वाले हैं और अब भी बोल रहा हूँ ऑन कैमरा कि ये बहुत सारे नॉमिनेशन लेके आएगी, बहुत सारे जगह पे अवार्ड भी मिलेगा, भले वो किसी भी इसमें मिले, राइटर में मिले, आर्टिस्ट में मिले, बेस्ट DOP मिले, कुछ भी मिले, बेस्ट डायरेक्शन मिले, लेकिन अवार्ड लेके आएगी ऐसी फिल्म है. क्योंकि सब्जेक्ट मेरा इंटरनेशनल है, तो कहानी अच्छी है, बहुत अच्छी है, और हम लोग सिर्फ कहानी के जोर पे ही काम कर रहे हैं, बाकी कुछ नहीं कर रहे. ठीक आहे. हां, माझं नाव चिनी चेतन आहे आणि मी सर्वात अगोदर एक कोरिओग्राफर आहे, त्याच्यानंतर रायटर आहे आणि त्याच्यानंतर फिल्म डिरेक्टर आहे. आणि हे माझे परम मित्र, माझे लकी स्टार आणि माझा जीव, माझा भाव, माझा सर्व DOP अन्सार खान यांच्याशिवाय काम करत नाही आणि काम होत पण नाही. तर आता माझी जी फिल्म आहे आत्ताची नवीन कोरडी हळद, त्याचे रायटर आहे नागराज जाधव, तोही माझा चांगला मित्र आहे. तर आम्ही मिळून एक सब्जेक्ट आहे त्याने ऐकवलेला, तो आम्ही करतो आहे. पण आता मी मुद्दाम मला हिंदी बोलायचं आहे, कारण की माझा जो विषय आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे, तो पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये, तिकडच्या भागामध्ये, लोकांमध्ये लोकांना समजलं पाहिजे की मी कुठल्या विषयावर बोलतो आहे. त्या फिल्मचं नाव आहे कोरडी हळद. म्हणून सॉरी, माफ करा, तर मी हिंदीमध्ये बोलतो, मराठी पिक्चर असल्यामुळं, तर रागून घेऊ नका. तर सगळ्यात पहिले सर्वांचा आभार, सर्वांचे धन्यवाद जे इकडे आले, त्यांनी आपला मौल्यवान वेळ दिला. आप सब लोग का धन्यवाद, बहुत शुक्रिया. अभी मेरे भाई कुछ बोलेंगे उसके बाद में. ये फिल्म सिर्फ, ये कोरडी हळद, ये फिल्म सिर्फ एक फिल्म नहीं है. अभी मैं हिंदी में बोलता हूँ, चलेगा ना? ये सिर्फ एक फिल्म नहीं है, बल्कि एक आंदोलन है, और ये एक आवाज़ है उन लोगों की जो लोग समाज में, गांव खेड़े में, जो पानी के लिए दर बदर भटक रही है और पानी की किल्लत से जी रहे हैं. मुंबई में जैसे बड़े बड़े शहरों में अपन लोग रहते हैं, तो अपने को पानी का महत्व नहीं है, बात समझ रहे. तो जब ये फिल्म बनेगी तो बॉम्बे के जैसे शहर में जो बड़े बड़े लोग रहेंगे उनको भी पानी का महत्व समझेगा, जो ऐसे ही पानी इधर उधर वेस्ट करते हैं. मेरा लैंग्वेज एकदम स्लैंग है, लेकिन मुद्दा समझ लीजिए मैं क्या बोल रहा हूँ. हमारी फिल्म पानी की समस्या पर आधारित है. ये कहानी बल्कि एक सच्चाई है जिसमें लाखों लोग हर दिन जूझते हैं. मतलब मॉर्निंग में, जैसे मॉर्निंग होता है गांव के लोगों की, तो वो टेंशन में रहते हैं कि आज पानी मिलेगा कि नहीं मिलेगा.
और वो पानी के टेंशन में गाँव में घूमते रहते। रात होती है, रात में वो चिंता रहती है कि कल पानी मिलेगा कि नहीं मिलेगा, तो इनका पूरा लाइफ पानी के ऊपर जाता है। ऐसा बहुत सारा गांव है, जैसा हम लोग इधर मराठावाड़ा है, उधर ऐसे ही सब दिक्कत है, तो उसके ऊपर ये आधारित है कोरडी हड़द। इसका स्टोरी डिस्क्लोज नहीं करूँगा, क्योंकि इतना ही बोलूँगा कि ये स्टोरी ऐसी है कि सोने से ज़्यादा कीमती है, गोल्ड से ज़्यादा कीमती पानी है। ये सब्जेक्ट हो है, एक बार गोल्ड मैं दे दूँगा, गाँव वाले गोल्ड भी दे देंगे, लेकिन पानी का एक बूंद भी नहीं देंगे। ये उसका सब्जेक्ट है। अब क्या है क्या नहीं है वो थोड़ा एकदम क्यूरियस रखा है, नहीं तो फिर बताने में मज़ा नहीं आएगा। और इस फिल्म को बनाने का सपना सिर्फ मेरा नहीं था, बल्कि मेरे भाई का था और नागराज का था और हमारी पूरी टीम का था। मेरे एक एक्टर दोस्त है जो मधुर सर के इसमें काम करते, जिनका नाम है किशोर बच्चा, उन्होंने मुझे मोटिवेट किया। मेरे कास्टिंग डायरेक्टर है, उन्होंने मोटिवेट किया। तो सब लोग ने, मेरे फाइट मास्टर है, ये लोग है वो लोग, तो सब लोग मेरे जितनी टीम है ना, मेरी टीम अच्छी है। कोई पैसे के लिए काम नहीं कर रहे, पैसा तो सबको मिलेगा ही मिलेगा, लेकिन काम कर रहे हो प्रोजेक्ट बनाने के लिए काम कर रहे हैं। तो ये मेरी टीम अच्छी है, इसलिए मुझे पूरा यकीन है कि मेरा प्रोजेक्ट अच्छा बनेगा। मुझे इन पे पूरा भरोसा है, क्योंकि मेरा मानना है कि सिर्फ मैं अकेला डायरेक्टर हूँ तो मैं फिल्म बनाऊँगा। अकेले डायरेक्टर से फिल्म बनती नहीं है। अगर टीम अच्छी हो और जुनूनी हो और एकदम काम में एकदम सच्चाई और सच्चे दिल से काम करने वाले लोग रहेंगे ना टीम में, तो चीज़ अच्छी बनेगी। क्योंकि बहुत लोग बोलते हैं कि फिल्म बनाने के लिए बड़ा बजट चाहिए, बड़ा सेटअप चाहिए, बड़ा लाइटअप चाहिए, वो चाहिए, तो वह फिल्म नहीं बनती। फिल्म बनाने के लिए कुछ बड़ा बेड़ा चाहिए नहीं, फिल्म बनाने के लिए थोड़ा पैसा भी लगता है। सिर्फ आदमी का जुनून बड़ा होना चाहिए, ईमानदारी होनी चाहिए कहानी के तौर पे, तो सब अच्छे से अपना 100% दे रहे, तो फिल्म अपने आप एक अलग रूप ले लेती है। तो मेरी वैसी वाली फिल्म है। मेरी टीम के हर सदस्य फिल्म को सिर्फ एक काम की तरह नहीं देख रहे, बल्कि वो एक मिशन की तरह देख रहे कि, और मुझे गर्व है कि मैं ऐसे टैलेंटेड लोगों के साथ काम कर रहा हूँ। जैसे मेरे DOP बहुत टैलेंटेड है, 10 बार अवार्ड मिला है और मेरे से बहुत प्यार, मेरे पे प्यार छिड़कते हैं। अभी ये बारामती से आए हैं, सिर्फ मेरे लिए शूटिंग चालू है, शूटिंग छोड़ के आए। तो ये सब लोग टैलेंटेड लोग हैं, तो मुझे मालूम है मेरी फिल्म बनने वाली है। सिर्फ मेरा अकेले का टैलेंट नहीं है, सिर्फ नाम मेरा है फिल्म बाय चीनी चेतन, मेहनत सबका है। मैं कैप्टन इधर, बाकी ये लोग कुछ करेंगे नहीं तो कुछ फिल्म बाय चीनी चेतन कुछ होएगा नहीं। मुझे बड़ा बनाने के लिए ये लोग का सपोर्ट है और ये लोग मुझे बड़ा बना रहे। तो ये लोग मेरी पूरी टीम है और हमारा उद्देश्य सिर्फ एक फिल्म बनाना नहीं, बल्कि लोगों को दिलों में इस मुद्दे के प्रति जागरूकता लाना है। ये फिल्म सिर्फ फिल्म टाइम पास के लिए नहीं बना रहा हूँ या कमर्शियली कोई पैसा कमाने के लिए फिल्म नहीं बना रहा हूँ। जैसे पीछे इधर ट्रक दिख रहा है, रिलीज होने का ट्रक भर पैसा कमाऊंगा, ऐसा कुछ नहीं है। बात समझ रहे ना? तो ये फिल्म इसलिए बना रहा हूँ ताकि इस फिल्म के जरिए लोगों को मैं एक जागरूकता ला सकूँ लोगों के दिल में कि पानी का संदेश दूँ। जो बॉम्बे में रहते हैं, शहर में गाड़ी धोने के लिए दुनिया भर का पानी वापरेंगे, नहाने के लिए 4-4 5-5 बाल्टी पानी वापरेंगे, तो पानी का कीमत इधर के पब्लिक को नहीं है। तो कीमत समझने के लिए फिल्म के रूप से मैं, फिल्म एक माध्यम है लोगों को सुधारने का, तो माध्यम मैं यूज़ कर रहा हूँ ताकि पानी का सब्जेक्ट जो हमारे गांव में है, मैं मराठावाड़ा से हूँ, तो हमारे गांव का जो समस्या है वो दिखाना चाहता हूँ मैं। और आप सभी से निवेदन है कि जब भी ये फिल्म रिलीज होगी तो इसको ज़रूर देखें। रोज़ा खोल रहे मैडम, इसके संदेश को समझने के लिए मतलब सब लोग फिल्म देखो, मेरा निवेदन है, और सब लोग इसके संदेश को समझो, इसका महत्व को समझो, और हो सके उतना अगर अच्छा लगे तो लोगों को बोलो, लोगों को देखने के लिए अप्रिशिएट करो। और आज सिर्फ एक फिल्म, किधर देवराज को बोलो, देवराज को बोलो, बैठो कुछ बात करो, मैं वापस बात करूँगा। हे हमारे त्यांनी आणि प्रोडक्शन टीमनी विचार केला की सर करू आपण काम, आणि त्या लोकांनी सर्वांनी एकत्र होऊन विचार करून सुरू केली आणि आज मुहूर्त होता। मूवीचं नाम ठेवलं आहे कोरडी हळद, आणि त्याचे डायरेक्टर माझे मित्र चेतन आहे। चेतन मी सोबत 2-3 मूवी केली, आणि याचे जे आपले DOP आहे अन्सार खान, ते पण चांगलं आहे, त्यांचा चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे, आणि एक अनुभवी टीम घेऊन काम करतात। त्याचा म्युझिक डायरेक्टर चांगलं आणि सर्व टीम चांगली आहे। मला असं वाटतं की जेव्हा एवढं चांगलं लोक आहे तर मूवी पण चांगली होणार, आणि याचा प्रेक्षकांनी भरपूर यश मिळाल असं माझं मान्य आहे। आणि पुढचं काय ती जे स्त्रीची इच्छा जसं होईल तसं होणार। तर आता त्यांच्यावर सोडलं आम्ही, आमचं जे 100% आहे ते आम्ही आणि आमची टीम देणार, त्याचा पुढचं ते देवावर आहे।
सर आणि मूवीमध्ये सर कोणचं कॅरेक्टर काय काय असणार आहे आणि लोकेशन सर नाही नाही, त्या लोकेशन आणि मूवीचं जे ते सर डिटेल आहे त्याच्यावर आता कोणतं लोकेशन शूटिंग करणार काय करणार आता काय डिस्कस झालेला नाही आहे. ते आता आज मुहूर्त होता, त्याच्यानंतर आम्ही सर करणार आणि तुम्ही मीडिया लोकांना बोलवून कळवणार सर कसं काय आहे ते आमच्या प्रोग्रामप्रमाणे. मॅम तुमचं काय विचार? मला असं वाटतं की मी जास्त काही सांगण्यापेक्षा तुम्हाला बेटर होईल की जेव्हा ती मूवी येईल ते तुम्ही बघा, बरोबर. नाट्यगृहात जाऊन बघा किंवा जिथे कुठे अवेलेबल असेल तिथे बघा. एक आगळा वेगळा विषय तुम्हाला बघायला मिळेल जो आजपर्यंत तुम्ही बघितला नसेल. आणि ही कथा आय थिंक सत्य घटनेवर आधारित आहे. याच्यामध्ये काल्पनिक काय पण नाही आहे. हां, तर मला असं वाटतं की रायटरनी त्यांच्या विजन थ्रू आणि डिरेक्टरनी त्यांच्या विजन थ्रू हे सगळं एकत्र येऊन ते करतील. प्लस बाकीची पण टीम आहे, DOP सर, नासिर दादा. आता मी पहिल्यांदा काही लोकांसोबत काम केलेलं आहे, पण बाकी जे आहेत ते माझ्यासाठी नवीन आहेत. सर आय एम सो एक्सायटेड. सो बघू, तुम्ही पण बघा. आय होप तुम्हाला नक्की आणि आवडेल. सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यश मिळू द्या या प्रोडक्शन हाऊसला, या मूवीला. हाच माझी कामना. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. सिचुएशन ऐसी घटी कि मुझे लगा कि उस पर कहानी बननी चाहिए, और जब मैंने चिनी सर को ये कहानी सुनाई तो उन्होंने बोला कि इसमें बढ़िया फिल्म बन सकती है. तो उनके बहुत कोशिशों के बाद ये फिल्म अभी बनने जा रही है, और मैं जानता हूँ, मुझे विश्वास है कि ये फिल्म बहुत बढ़िया बनेगी, क्योंकि बहुत बढ़िया टीम है और बहुत बढ़िया तरीके से काम चल रहा है. तो मैं सोचता हूँ कि ये फिल्म बहुत बढ़िया बनेगी और बहुत बढ़िया काम करेगी. और इसमें काम करने वाले कलाकार और डायरेक्शन टीम, प्रोडक्शन टीम, इन सब का बहुत अच्छा योगदान है. प्रोड्यूसर्स लोग तो सब मिलके काम करेंगे, और चिन्नी सर के सब विश्वास के लोग हैं, और चिन्नी सर का भी उनके ऊपर विश्वास है. तो उस हिसाब से पिक्चर बहुत अच्छी बनेगी और लोग भी उसको बहुत पसंद करेंगे. नमस्कार. हे नागराज जाधव, रायटर आणि माझा परम मित्र आहे. हे खूप चांगले लिहितात आणि यांनी मला एकदा एक ऑनलाईन ऐकवलेली, एक कोरडी हळदची, तर मला आवडली. मग त्याची आम्ही स्टोरी डेव्हलप केली. आता पुढं सगळं हेच सांगतील नागराज सर. ते नागराज अण्णा वेगळे, हे आमचे नागराज दुसरे आहेत, नागराज बाहेर. मी नागराज जाधव आहे आणि छोट्या छोट्या कथा बऱ्यापैकी लिहित होतो मी. काही सिनेमांचं लेखन केलं आहे, पण ते सिनेमा बाहेर आले नाहीत, किंवा कुठल्या तरी सिनेमाला सहाय्यक लेखक म्हणून पण काम केलं आहे. पण पहिल्यांदा माझ्या एखाद्या गोष्टीवर, इंडिव्हिज्युअल गोष्टीवर कोणीतरी डेअरिंग करतं आहे की फिल्म करूया. खूप लोकांचे आशीर्वाद, खूप लोकांची साथ आहे. माझा रवीसारखा मित्र आहे जो खूप वर्षांपासून माझ्यासोबत आहे आणि जो मला खूप प्रोत्साहन देत आला कायम की तू नव्याने काहीतरी उभं करायला पाहिजे. चिनीसारखा मित्र जो कायम मला म्हणत आला की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठ्या गोष्टी बघायला शिकायला पाहिजे. तर तशीच एक छोटी गोष्ट, एक छोटा अनुभव, कुठल्या तरी खेडेगावात कुठेतरी लग्न अटेंड करायला गेलो होतो आणि तिथून परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा 1000 गोष्टी डोक्यात फिरायला लागल्या. आणि त्या 1000 गोष्टी घेऊन जेव्हा मी चिनीला भेटलो की अरे ह्या सगळ्या गोष्टी, असा सगळा पसारा आणि असं सगळं वातावरण महाराष्ट्रात, म्हणजे मी खरं सांगतो, महाराष्ट्रामध्ये एक मला वाटतं एक 8-10 वर्ष आधीची गोष्ट आहे. रेशनवर पाणी, पिण्याचं पाणी रेशनवर विकत घ्यायची वेळ आली होती. रेशन दुकानामध्ये पिण्याचं पाणी मिळतं आहे. ही बातम्यांमधली गोष्ट आहे, म्हणजे मी अगदी कल्पनेतली गोष्ट सांगत नाही आहे. औरंगाबादमधला एक व्हिडिओ न्यूजमध्ये प्रसारित झाला होता की टँकर चालत असताना जे थेंब थेंब पाणी मागे पडतं आहे, त्या टँकरच्या मागे बायका हंडे घेऊन त्या टँकरमधून पडणारं पाणी साठवण्यासाठी स्ट्रगल करतात. तर एवढं भीषण जर वातावरण होत चाललं आहे, आणि एक छोटा अनुभव जर मला असं वाटत होता की तो खूप लागला आहे मनाला. मी चिनीशी बोललो की अरे ह्या सगळ्या गोष्टी आता त्रास द्यायला लागल्यात. चिनी म्हणाला इस पे कुछ करना चाहिए, आणि त्या इस पे कुछ करना चाहिएच्या पलीकडे तो जो काय स्ट्रगल उभा राहिला आणि जे काही प्रयत्न उभे राहिला, प्रामाणिकपणे सांगतो याच्यामध्ये लिहिण्यापलीकडे माझे काही प्रयत्न नाहीत. ते सगळे प्रयत्न चिनी आणि चिनीसोबतची मोठी टीम आहे त्या सगळ्यांचे. पण या प्रयत्नांना आत्ता आपण प्रॅक्टिकल लेवलला सुरुवात करतो आहे, आणि मला असं वाटतं की टीमची ताकद आणि टीमचा आवाज बघून मला असं वाटतं की हे खूप छान आणि मस्त घडेल. आणि बघूया, आपण लवकरच शक्य तेवढं लवकर प्रेक्षकांपर्यंत सिनेमा घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. बाकी काय सर, ये कहानी मतलब सिर्फ गांव की है और गांव वाले के लिए नहीं बना रहे अपन. दुष्काल की कहानी है, लेकिन ये कहानी बना रहे बड़े शहरों के लिए, जैसा कि मुंबई हो गया, ये हो गया, पूना, बिना.
ये बड़े शहरों के लिए कहानी है, वो लोग ने देखनी चाहिए, भले गांव वाले नहीं देखे चलेगा, क्योंकि सब्जेक्ट उनका है, लेकिन उनके लिए बना ही नहीं रहा हूँ मैं, शहर में रहने वाले लोगों के लिए बना रहा हूँ, ताकि वो लोग समझे कि भाई पानी का कीमत तुम लोग जो वेस्ट कर रहे हैं ना, ये मत करो। ये फिल्म देखने के बाद मुझे थोड़ा, मैंने बोला पूरा सुधर जाएगा, लोग 10 लोग भी सुधर जाएगा ना तो बस है मेरे लिए। तो फिल्म इसके लिए बना रहा हूँ ताकि बम्बई में या बड़े बड़े शहरों में जो पानी का वेस्टेज हो रहा है ना, गाड़ी धोने के लिए, ये धोने के लिए, वो धोने के लिए, दुनिया भर का, वो रुक जाए। कहीं तो आदमी को लोग नहीं यार पानी का कीमत गाँव खेड़े में नहीं मिल रहा है, अपने यहाँ पे बचाना चाहिए, बस इसी के लिए पूरी फिल्म बना रहा हूँ, ये मुद्दा लेके। थैंक यू सो मच, आप लोग सब यहाँ पे आए, धन्यवाद। जय, कट नको करू, मला माझ्या राजनचं नाव घ्यायचं। थैंक यू सो मच, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र। तो मुझे इतना लाइक स्टोरी नरेशन बाकी है और काम कर रहे हो उस पर, तो बस इतना ही कह सकता हूँ। सर आपका सर? माझं नाव प्रशांत निगोजकर, मी रायटर डिरेक्टर आहे। चिन्नी चेतन हा खूप माझा जवळचा मित्र आहे, छोटा भाऊ आहे, खूप मोठा कोरिओग्राफर आहे, त्याचबरोबर आता ॲज अ डिरेक्टर म्हणून आज आम्ही फॅथल म्हणून एक वेबसिरीज केली होती, तर खूप ॲज अ डिरेक्टर म्हणून पण खूप टेक्निकली स्ट्रॉंग आहे, क्रिएटिव्हली स्ट्रॉंग आहे, त्याचं स्टोरीवर कमांड आहे। आणि मेन म्हणजे ही नवीन जी फिल्म तो करतोय कोरडी हळद, ह्या टायटलमध्येच ॲक्च्युली स्टोरी आहे। कोरडी हळद खूप कॅची टायटल आहे, खूप अतिशय सुंदर टायटल आहे कोरडी हळद। या टायटलमध्ये सगळं काही गूढ लपलेलं आहे या स्टोरीचं, या सिनेमाचं। आत्ता मी एवढंच बोलू इच्छितो, बाकी डिटेल्स आपण शूट झाल्यानंतर कळू लोकांना। पण खूप छान फिल्म होणार आहे आणि सगळे अवॉर्ड्स घेणे, कारण टायटलमध्ये दम आहे, स्टोरीमध्ये खूप दम आहे। थँक्यू। मीनिंग काय पण कोरडी हळद म्हणजे आपण ओली हळद ऐकलेली असते, लग्नाच्या अगोदर मुलीला आपण हळद लावतो, तीच मुलीची हळद, उष्टी हळद आपण मुलाकडे पाठवतो, मुळात हळद लावतो, पण ते हळद ओली करण्यासाठी पाणी लागतं। तर असे एका ठिकाणी आहे की ज्या गावात जे काय आहे की पाणीच नाही, दुष्काळ आहे, तिथे जेव्हा लग्न ठरतात तेव्हा ते हळद खेळायला पाणी कुठून आणणार, ते मिनिंग आहे कोरडी हळदचं। फिल्म बघितल्यानंतर माहिती पडेल काय। सर अजून तुम्ही सर कोणत्या कोणत्या फिल्म्स केल्या म्हणजे? मी भरपूर फिल्म केल्यात आहेत, VIP गाढव आहे, नटी आहे, परत गजर आहे, मराठी खूप फिल्म केलेत। थँक्यू सर। थँक्यू। फिल्म तो बहुत अच्छी बन रही है और फिल्म हमारी मराठी फिल्म है, सब्जेक्ट पानी के ऊपर है और आज के डेट में पानी के कहीं कहीं बहुत तकलीफ़ें हैं, तो उसके ऊपर सब्जेक्ट है। और चिन्नी सर ने जो सब्जेक्ट उठाया, बहुत अच्छा सब्जेक्ट उठाया। मैं इस फिल्म का कास्टिंग डायरेक्टर हूँ और बस यही है। बस या चित्रपटाचं जर नाव जर आपण पाहिलं तर कोरडी हळद, आणि नावावरूनच तुम्हाला एक वेगळं काहीतरी या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल की सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर हळद वगैरे हा एक शब्द आपल्याला सर्व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात या हळद या शब्दाचा वापर केला जातो, पण कोरडी हळद म्हणजे नेमकं काय आहे। आणि मला वाटते ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर एक जसं आता सरांनी सांगितलं की पाण्याचं फार मोठा प्रॉब्लेम ग्रामीण भागामध्ये लोकांना फेस होतो, आणि तोच विषय घेऊन ह्या टीमने की ग्रामीण भागाचा हृदयस्पर्शी असलेला हा विषय ज्यावेळेस ग्रामीण भागात जाईल त्यावेळेस खरोखर शहरात राहणाऱ्या लोकांनासुद्धा एक ह्या विषयाची तीव्रता कितीतरी अगोदर अतिशय तीव्र होती अशी भावनासुद्धा शहरी भागातसुद्धा निर्माण होईल। आणि एक सामाजिक विषय घेऊन ह्या टीमने जो या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी आपल्यासमोर करणार आहेत, तर निश्चितच हे कौतुकास्पद आहे। आणि विशेष करून मी चिन्नी चेतन सरांचं अभिनंदन करेल की त्यांनी हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मला त्याबद्दल त्यांनी माहिती पण दिलेली आहे, तर अतिशय चांगला हा विषय आहे आणि निश्चितच सामाजिक विषय घेतल्यामुळं आणि अतिशय ज्वलंत विषय असल्यामुळं निश्चितच ह्या चित्रपटाला यश हे भविष्यात भरभरून मिळेल, याबद्दल माझ्या मनामध्ये काय अजिबात शंका नाही। सर तुम्हाला कास्ट करता म्हणजे किती वेळ लागला? तकरीबन 2 महीने से हम लोग कास्ट पे लगे थे और अब जाके हमारी हीरोइन फाइनल हुई है और हीरो भी फाइनल हो चुके हैं और बस कुछ हाँ मतलब यार हिंदी रिलीज के तभी तुम शूटिंग तो खत्म, फिर उसके बाद रिलीज के बारे में बताएंगे ना। सारे चिन्नी चेतन के देन है कि जो अच्छी चीज़ें बन रही है और सब्जेक्ट बहुत अच्छा है। सर हीरो कौन असणार आहे? हीरो हैं थोड़ा सस्पेंस सस्पेंस
बोलतो ना. हां बोला. चिनी चित्तन. नमस्कार, मी योगेश खिलारे. पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. ह्या वर्षीचा महाराष्ट्र राज्याचा मला उत्कृष्ट पदार्पण अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि मी आत्ता अन्सरबाई आमचे DOP यांच्यासोबत आत्ता एक सिनेमा करतो आहे. तर त्यांनी रेफरन्स दिला होता आमच्या डिरेक्टर सरांना. मग त्यांनी एक फोटो आणि काही त्यांना वाटलं असेल माझ्याकडे बघून की मी करू शकतो, त्यामुळे त्यांनी ही संधी मला दिली. ह्या गोष्टीबद्दल मला एवढं काही जास्त माहिती नाही, पण सरांनी मला जो ओपनिंग सीन सांगितला होता त्याच्यातून असं वाटलं की ही एक वेगळ्या लेवलला जाणारी गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून मी या फिल्ममध्ये कनेक्ट झालं. आणि सरांचं खूप मोठं नाव आहे. त्यांनी ह्या फिल्मला मला संधी दिली. अन्सरबाई आहेत आणि आमचे विजय सर आहेत. आम्ही सगळे आत्ता आमचा पण एक वेगळा प्रोजेक्ट चालू आहे. तर या माध्यमातून मी एवढंच बोलेल की एक वेगळी कलाकृती आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. हे खूप टॅलेंटेड आहेत. मी यांची तारीफ करणार नाही, कारण की शब्दच नाही आहेत त्यांची तारीफ करायला. माझ्याबरोबर काम करतात हे माझं भाग्य आहे. वास्तविक जगण्यावर आधारित आहे, त्यामुळे ही फिल्म झाली पाहिजे असं आमचे डिरेक्टर आणि रायटर यांचं म्हणणं होतं. या विषयावरची फिल्म झाली पाहिजे. आणि डिरेक्टरचं नाव आहे चिनी सर आणि रायटरचं नाव आहे नागराज. आणि दुसरी गोष्ट, हे वास्तवात घडलेली घटना आहे आणि हा अनुभव आहे जो रायटरने आणि डिरेक्टरने घेतला होता. त्या आधारावरती ही फिल्म बनते. तर लोकांच्या जगण्या आणि मरणावरती फिल्म आहे, तर लोकांनी सर्वांनी बघावी ही फिल्म. येणाऱ्या काळात मला वाटतं सध्याला प्री प्रोडक्शन चालू आहे, प्रोडक्शन, आणि आता त्याच्यानंतर फिल्म सुरू होईल. काही दिवसात काम सुरू होईल आणि चांगला रिझल्ट पण येईल फिल्मला. रोल अजून फायनल सगळ्यांचे झालेले नाहीत. सध्याला पोस्टर लॉन्चिंग आहे. हां, तर त्यामुळे हां, मी पण तेच सांगेल की अजून मला कुठला कॅरेक्टर वगैरे अजून काय दिलं हे सिलेक्ट झालेले नाही आहे. पण चिनी चेतन सरांबरोबर माझा हा दुसरा प्रोजेक्ट आहे आणि त्यांच्याबरोबर काम करायला म्हणजे पूर्ण प्रोडक्शन मी बघितलेलं आहे. शिर्डीला होती मी त्यांच्या इथं. तर खूप मजा येईल. आणि आपला हा विषय जो आहे तो हृदयस्पर्शी आहे, त्यामुळे आपली ही कोरडी हळद जो आहे मूवी आपला खूप सुपर डुपर जाणार आहे. भक्त भगवान चरणी स्वामी चरणी मी प्रार्थना करते की सक्सेस हो बस पूर्ण. थँक्यू, वेलकम. बोलो. नमस्ते, मी विजय खुडे. माझ्या आत्ताच पीपल एक फिल्म लागली गिरण नावाची. त्यात बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड्स माझ्या फिल्मला मिळाला सर. आणि सरांची माझी ओळख बारामतीला ते शूटिंगला आलं त्या दरम्यान झाली. आत्ता माझं छोटंसं काम होतं ते आलतो, तर म्हटलं मुहूर्त आहे तर सरांना भेटून सरांना बोलवलं. बाकी सरांचा विषय छानच आहे. कळलं आहे मला. अन्सरबाई बोलले की कॉम्पिटिशनचा विषय आहे. आता सरांची एक फिल्म आताच रिलीज झाली, त्याला अवॉर्ड भेटला. त्याचं नाव आहे गिरण. सर उत्तम डिरेक्टर आहेत आणि माझे परममित्र आहेत. आणि जसं सांगितलं मी एक कोरिओग्राफर आहे, तर सरांच्या फिल्मचं गाणं पण मीच करतोय. हो, तर आमचं असं साठवलूट आहे. आणि ही फिल्म सर नक्कीच नॅशनल घेऊन येईल. हां, बस अशा लोकांच्या आशीर्वाद का नाही म्हणा आमचं, कारण विषय छान आहे, ऐकलंय मी. आणि गिरण ज्यांनी कोणी बघितली नसेल तर आता हा व्हिडिओ जो कोणी बघतोय तर त्यांनी प्लीज गिरण जाऊन बघा. खूप चांगला सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट मी डिस्क्लोज नाही करत आहे, तुम्ही बघा आणि मग तुम्हीच ठरवा की गिरण कसं आहे म्हणून. सरांनी खूप उत्तम काम केलं आहे, पूर्ण टीमने चांगले काम केले आणि तीच टीम आता याच्यावर काम करते, या फिल्मवर काम करते. मग नक्कीच मला विश्वास आहे की ही फिल्म पण अवॉर्ड घेणारच आहे. 100% सर. कॉंग्रॅच्युलेशन. अवॉर्ड्स भेटलेला आहे गिराणी या चित्रपटासाठी. तर मी चिनी सरांबद्दल एवढंच सांगेल. आमची पहिली भेट बारामतीमध्ये झाली होती त्यांच्या एका कामाच्या दरम्यान. तर त्याच वेळेस असं वाटलेलं की सर खूप काहीतरी वेगळे आहेत आणि त्यांनी लगेच 2च महिन्यामध्ये त्यांचं वेगळेपण दाखवलं या चित्रपटाच्या माध्यमातून. टायटलच इतकं युनिक आहे सर की असं वाटतं की याच्यात काहीतरी दम आहे आणि हा गाजेल, 100% गाजेल आणि नॅशनल मला वैयक्तिक वाटतं 100% भेटेल. सो ह्या कोरडी हळद या चित्रपटाच्या सर्व टीमला आणि चिनी सरांना माझ्याकडून खूप मोठं कॉंग्रॅच्युलेशन्स. आता यांच्या पिक्चरला अवॉर्ड भेटला गिरणला. गिरण बघा. हो. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. लव्ह यू ऑल. बाय.